आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 29. 50-60 किलोमीटरचा पल्ला पार करून ते एका खळखळून वाहणाऱ्या ओढ्याजवळ आले. काठावर एक आम्रवृक्ष होता. त्याची शीतल छाया खाली जमिनीवर सांडली होती. गाडी थांबवून अवी म्हणाला, प्रियांका, खूप लांबचा पल्ला पार केलाय आपण. थकली असशील तू. आता थकून कसं चालेल? आता तरी खऱ्या औक्षाला सुरुवात झाली या. मग कंटाळा करून चालेल का? मला कल्पना हाय, आता रातीचा दिस करावा लागेल. तू संगतीनं भाकऱ्या आणल्या आहेत ना? आणल्या आहेत, पण लई शिळ्या झाल्या असतील. राव दी. भुकेला कोंडा आणि नेजेला धोंडा. भाकऱ्याचं तोंडी लावाय काय हाय? खाकाट्याला हिरव्या मिरच्या. चल, आपण त्या आंब्याच्या सावलीत बसून थोडं थोडं खाऊन घेऊ. ती दोघं सावलीत बसली. प्रियांकानं भाकऱ्यांचं गठुळं सोडलं. मग ते शिळ्या भाकरीच्या खाकटलेल्या मिरचीबरोबर एक एक घास गिळू लागले. खूप भूक लागली असल्यामुळे त्या भाकऱ्या मेवा मिठाईपेक्षा चविष्ट लागत होत्या. चवीनं ते खात होते. भाकऱ्या संपताच तो ओढ्यात उतरला. ओंजळीनं थंडगार पाणी प्यायला. मग तो सावलीला येऊन बसला. प्रियांका देखील पाणी पिऊन काठावर आली. समोर आम्रवृक्षाला लटकलेल्या बारीक बारीक कैरीकडं ती पाहत होती. तिच्याकडं पाहून त्यानं विचारलं, निघायचं? निघूया. ती दोघं गाडीवर स्वार झाली. रस्त्याला लागले. रस्त्यानं बैलगाडीतनं माणसं बायका जात होत्या. काही माणसं पायी जात होती. रस्त्यानं जाणाऱ्यांची नुसती रांग लागली होती. एका पादचाऱ्याजवळ गाडी थांबवून तो म्हणाला, ए बाळा, काय? या मार्गानं बाई माणसं, पोरं आणि बाप्पै लोक बैलगाडीतनं जाऊन राहिलीत. ही सारी माणसं कुठं जात आहेत? तुम्ही या भागामध्ये नवीन आहेत का? होय. म्हणूनच तर, तो पादचारी अचंबावून म्हणाला. आम्हासनी काय ठाव नाही बाबा. इथं अष्टभुजा मंदिरात दुर्गा मातेचा लय मोठा उत्सव भरतो. दुर्गा मातेचं जागतं ठिकाण आहे. लांबनं लोक येतात. दुर्गा मातेला कबूल केलेला नवस फेडतात. कोंबडं बोकडं कापतात. मग नदीच्या काठावर तळ देऊन आण शिजवतात. त्या देवीचा प्रसाद खाण्याची कुणाला बी मुभा असतीया. केव्हापासून उत्सव सुरू होतोय? उद्यापासनं. किती दिवस चालतो? चांगला 8 दिवस चालतो की. असं हाय होय? होय पाहुणा. प्रिया, जायचं का अष्टभुजा मंदिराकडं? जाऊया. दुर्गामातेचं जागतं ठिकाण आहे म्हणतात. आपल्या कामाला दुर्गामातेचा आशीर्वाद तरी घेऊ. चलायचं? जाऊया. त्यानं आपल्या गाडीला किक मारली. गाडी चालू होऊन धावू लागली. समोर भला मोठा डोंगर होता. डोंगराला वळसा देऊन ते पलीकडे आले. खाली अवघड अरुंद घाट होता. तो घाट उतरून ते खाली आले. खाली खोल दरी पसरली होती. ती दरी हिरव्या वनश्रीनं नटलेली होती. तिथून दूरवर नदी वाहताना दिसत होती. काठावर एक पांढऱ्या ठिपक्यासारखं मंदिर दिसत होतं. माणसं तर नुसती बाहुल्यासारखी दिसत होती. प्रियांका म्हणाली, ह्यो परिसर आपल्या बागावानीच दिसतो नाही का? निसर्ग इथून तिथून सारखाच असतो. माणसं देखील सारखीच असतात. डांबरी अरुंद रस्ता वळणावळणानं खाली उतरत होता. त्या उतरत्या रस्त्यानं ते अष्टभुजा मंदिरापाशी आले. मंदिरासभोवताली सर्वत्र दुधी विजेरी प्रकाश पडला होता. एका बाजूला त्यांनी आपली गाडी उभी केली. नळावर जाऊन हातपाय धुतले. आवारात पूजापत्री फुलं विकणाऱ्या एका दुकानदाराकडून त्यांनी पूजेचं साहित्य विकत घेतलं. मग ते मंदिरात शिरले. तेव्हा आत गाभाऱ्यात असलेल्या पुजाऱ्याचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं.
इतर भाविक मंदिरात शिरत होते, मोठ्या श्रद्धेनं दुर्गा मातेसमोर नतमस्तक होत होते, भारावलेल्या मनानं बाहेर पडत होते. ते दोघं त्या व्याघ्रावर स्वार झालेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. प्रियंका ती दिव्य भव्य मूर्ती आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवत होती. अष्टभुजामध्ये विविध शस्त्रे होती. हाती असलेला भाला तिने हवेत उंचावला होता. त्या महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेकडे ती एकाग्र नजरेने पाहत होती. प्रियांकानं पूजापत्री फुलं वाहिली. आपले दोन्ही गुडघे दुमडून ती खाली बसली. हात जोड करून तिनं आपले नेत्र मिटले. अर्जव करून ती हळुवार आवाजात म्हणाली, दुर्गा माता, तुझा महिमा लई मोठा आहे. तू जिथं जिथं पाऊल टाकलीस तिथं दैन्य, अमांगल्य, दुष्टाचा पळ काढतात. तू दुःखहरिणी, मोक्षदायिनी असल्यामुळे भक्तगण तुला आपल्या मनामध्ये जपून ठेवतात. तुझा सदा सर्व काळ जय जयकार करतात. तुझा भजनी लागतात. तेचा उद्धार होतो. तुझं दर्शन घडणार होतं म्हणून आमची पावलं इकडं वळली. आता तुझ्या पायापाशी आल्यानं माझा उद्धार होईल याची मला खात्री आहे माते. तू अंतर्ज्ञानी आहेस. जगात कुठं काय होतं हे सर्व काही तुला कळतं. माझं दुःख मी उगाळत बसत नाही. माते, मला बळ दे. माझ्या हातामध्ये तुझा संचार होऊ दे. एवढीच विनंती मी तुझ्या पायापाशी करते. माते, मला बळ दे, मला बळ दे. हळूहळू तिनं आपलं नेत्र उघडले. ती उठली. पुन्हा एकदा हात जोडून तिनं वंदन केलं आणि अवीबरोबर बाहेर पडली. पुजारी चिंतनमग्न होऊन भारावल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. विनम्र होऊन ते दोघं एक एक पायरी उतरून खाली आले. त्याच वेळी एक अनोळखी माणूस त्यांच्याजवळ आला. अवीला म्हणाला, नमस्कार. राम राम. तुम्हाला बाप्पाजींनी त्यांच्या मठात बोलावलंय. बाप्पाजी? कोण बाप्पाजी? मंदिराचे पुजारी. दोघांना? हो, बरं, चला. मंदिराच्या मागे बाप्पाजींचा मठ होता. तो माणूस मठाजवळ येऊन थांबला. त्यानं त्यांना आत जायला सांगितलं. तो बाहेरच थांबला. अवी विनम्र होऊन आत शिरला. त्याच्या पाठीशी ती होती. आत शिरून त्यानं नतमस्तक होऊन वंदन केलं. प्रियांकानं देखील वंदन केलं. समोरील व्याघ्रचर्मावर बाप्पाजी आरूढ झाले होते. त्यांनी रेशमी भगव्या रंगाचा सैल अंगरखा परिधान केला होता. कमरेला तसल्याच रंगाची लुंगी होती. डोईवर लांबसडक चांदीसारखे केस होते. पांढरी दाढी छातीवर रुळत होती. गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. कपाळावर केशरी गंध होता. समोर जाड धार्मिक ग्रंथ ठेवला होता. त्यांची कांती खूप सतेज होती. नेत्र एकदम तेजस्वी होते. बाप्पाजी प्रेमळ आवाजात म्हणाले, तरुण पुरुषा, जी गुरुदेव, तुझं नाव काय आहे? अविनाश. आणि ही तरुणी? प्रियांका. छान. तुम्ही लांबून आलेले दिसता. होय गुरुदेव. खूप थकलेले दिसता. इथे या आश्रमात दुपारी सायंकाळी महाप्रसाद होतो. तुम्ही महाप्रसादाच्या वेळी जेवण घेत चला. मी तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाही. तुमची झोपण्याची व्यवस्था बाजूला असलेल्या धर्मशाळेत करण्यात येईल. आता तुम्ही जेवण करून घ्या. मला सकाळी भेटा. जा तुम्ही आता. दोघांनी वंदन केलं. बाप्पाजींची परवानगी घेऊन ते बाहेर पडले. मगाचा तो माणूस बाहेर उभा होता. त्यानं त्यांना महाप्रसादाच्या एका प्रशस्त दालनात नेलं. तिथे शेकडो लोक महाप्रसाद सेवन करीत होते. महाप्रसादासाठी ते पंक्तीत बसले. तो महाप्रसाद म्हणजे जेवणच होतं. पत्रावळीवर वरण भात, एक गोड पदार्थ आणि भोपळ्याची भाजी होती. गव्हाच्या गरम चपात्या होत्या. वाढून होताच त्यांनी जेवणाला प्रारंभ केला. अगदी पोटभर जेवले. बाहेर येऊन प्रियांका म्हणाली, अवी, हा काय चमत्कार आहे. देवाची कृपा. मला तर वाटतं की काय हे बाप्पाजी फार ज्ञानी असले पाहिजेत. हे तर त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. असा तेजस्वी पुरुष मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. अशी थोर माणसं अंतर्ज्ञानानं सर्व काही ओळखू शकतात. आता मला झोपावंसं वाटतंय रे.
चालता चालता जांभई देऊन ती म्हणाली, चल धर्मशाळेकडे जावं, तिथं कोणीतरी असलच. ते पुढे जात नाहीत तोच तो मगाचा माणूस त्यांना रस्त्यात भेटला. तो म्हणाला, चला तुमची जेवणं झाली असतील, तुम्हाला धर्मशाळेकडे घेऊन जाऊ. बरं झालं आपली गाठ पडली, चला. ते त्याच्या मागोमाग निघाले. तो एका कौलारू धर्मशाळेजवळ आला. पायऱ्या चढून तो एका खोलीपाशी आला. आत शिरून म्हणाला, 2 माणसांची झोपण्याची व्यवस्था आहे. या खोलीत 2 लोखंडी पलंग आहेत. स्नानाची संडासाची सारी सोय आहे. काही अडचण येणार नाही. आम्ही तुमचे कसे आभार मानू. अवी सद्गदित होऊन म्हणाला, या ठिकाणी आभार मानलेले चालत नाहीत, येतो मी, या. सदानंद निघून गेला. अष्टभुजा मंदिर आश्रमातील आपली उत्तम बडदास्त पाहून ते खरोखर हर्षविभोर झाले होते. गावातून पळ काढल्यानंतर आपल्या वाट्याला अशी सुखद वागणूक येईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही वेळा नियती प्रसन्न असली तर असं फळफळून पदरात टाकत असते. एका पलंगाजवळ येऊन तो म्हणाला, प्रियंका झोप आता. घरून निघालो तेव्हा वाटलं होतं की आता आपल्या वाट्याला कधी मऊ अंथरूण येणार नाही. कुठेतरी उघड्यावर पडावं लागेल, थंडी पाण्यात कुडकुडावं लागेल. पण इथं तर नशिबाने मऊ मऊ गादीच अंथरून ठेवलं आहे. झोप आता. त्यांनी पलंगावर अंग टाकलं नाही तोच त्यांना झोप लागली. गाडीवर बसून बसून ते थकून गेले होते आणि नेहमीची सवय नसल्याने अंग ठणकत होतं. पण अतिश्रमामुळे त्यांना गाढ झोप लागली होती. सकाळी सकाळी त्यांना जाग आली ती बाप्पाजींच्या प्रवचनानं. तो शांत ओथंबून वाहणारा आवाज ऐकून ते आपापल्या अंथरुणात उठून बसले. बाप्पाजी माईकवरून सांगत होते, सात्विक करता सात्विक कर्म कसे आचरतो. गीता सांगते, जे कर्मशास्त्र विधीने नियत असे कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशा रहित पुरुषाने प्रतिद्वेष त्यागून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते. सात्विक कर्माची 4 लक्षणे आहेत. कर्म नेहमी नियत असते, ते संग्रहित असते, ते रागद्वेष वर्जित असते आणि फलप्राप्तीची आकांक्षा त्यात नसते. सात्विक कर्माचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आईनं मुलाचे केलेले संगोपन होय. या सर्व विवेचनाचे तात्पर्य हेच की नित्य कर्म न टाकता ती निष्काम भावाने करावीत. लाऊडस्पीकरवरील तो शांत आवाज बंद झाला होता. अविनाश तृप्त मनानं सुखावून म्हणाला, बाप्पाजी खरंच थोर आहेत. त्यांचा एक एक शब्द मनाच्या गाभाऱ्यातून वरती आलेला असतो. बाप्पाजीच्या दर्शनासाठी जायचं आहे. चल मी आंघोळ करून येतो, तू पण लवकर तयार हो. हां, मी लगेच तयारी करते. प्रियांका आंघोळीसाठी निघून गेली. त्यानं घाईगर्दीनं आपला प्रातविधी आटोपला. ती आंघोळ करून बाहेर आली. तिने अंगावर कपडे परिधान केले. ती एकदम प्रसन्न दिसत होती. मग त्यानं पटापट आपली आंघोळ आटोपली. सारी तयारी पूर्ण होताच ते बाप्पाजीच्या दर्शनासाठी मठाकडे निघाले. प्रकरण 29 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.